तर मला एक प्रश्न पडलाय, तर मला असं वाटतंय की नाही, की माझा 8 दिवस व्हिडिओ आले नाहीत. का बरं आले नाहीत? का बरं टाकलं नाही? तर त्याचं कारण पण काहीतरी झालं बरं का. माझं YouTubeने कायच केलं, माझं 8 दिवस चॅनल बंदच ठेवलं होतं. आणि त्यामुळे कसं बसं आज चालू झालंय चॅनल माझं आणि मला खूप जास्त आनंद झालाय. आणि थोडंसं चुकल्या-चुकल्यासारखं वाटत होतं. रोज व्हिडिओ एडिट करायचे, टाकायचे आणि 8 दिवस काहीच मी केलं नव्हतं आणि थोडीशी भीती पण वाटत होती चॅनल चालू होते का नाही काय माहिती. कारण काय झालं नियम YouTubeवर व्हिडिओ टाकायचे म्हणल्यावर त्यांच्या पण खूप नियम अटी वगैरे असतात आणि हा व्हिडिओ आहे ना, तर ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओमुळे माझं चॅनल आहे, तर 8 दिवस YouTubeने बंद केलं होतं. म्हणजे मी आता पुढचा तो व्हिडिओ डिलीट केलाय. त्यांचे पण नियम अटी वगैरे असतात आणि त्या नियम अटी म्हणजे असं आपलं चॅनल जर मोनेटाईज झालं ना, तर ते नियम अटी सगळ्या पाळाव्या लागतात आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकी झाली होती. नंतर तुळशीचं लग्न वगैरे झाल्यानंतर मी जे लहान मुलं फटाके वगैरे उडवत होते ना, तर ते मी दाखवलं होतं. आणि मग ते लहान मुलांनी फटाके वगैरे उडवलेले ते दाखवायचं नसतं. तसं ते अलाउड नाही. लहान मुलांची सेफ्टीची तुम्ही काळजी घेत नाही असं ट्रॅक आला होता माझ्या व्हिडिओवर. आणि मग ते तसं आल्यामुळं आणि मी पण कामाच्या ह्याच्यात इकडं-तिकडं आणि व्हिडिओला छान व्ह्यूज पण आल्या होत्या. आणि मग ते नेहमी डॉलरचं चिन्ह म्हणजे कधीतरी येलो येतं जास्त करून म्हणजे ग्रीनच असतं. पण त्यावेळेस रेड आलतं. आणि मला पण एवढं काही माहिती नाही. आणि मी काय केलं व्हिडिओला व्ह्यूज छान आल्या होत्या त्यामुळे मग मी डिलीट पण नाही केला. आणि ते डिलीट न केल्यामुळे नंतर मग मला मेल पण आला होता. नवीन मोबाईल होता. मेल पण काय मी बघितला नाही आणि सगळी माझी चुकी झाली. आणि मग ते YouTubeने स्वतःच तिकडून व्हिडिओ डिलीट केला आणि माझा 8 दिवस चॅनल बंद केलं. तर असं झालं होतं. चला असू द्या. बाय.